शेकडेवारी. नवीन टॉपिकचं नाव शेकडेवारी. लिहा. 100 हे प्रमाण धरून, 100 हे प्रमाण धरून जेव्हा वस्तूंची तुलना केली जाते, शंभर हे प्रमाण धरून जेव्हा वस्तूंची तुलना केली जाते, जेव्हा वस्तूंची तुलना केली जाते तेव्हा त्याला शेकडेवारी असे म्हणतात. नवीन टॉपिकचं नाव शेकडेवारी. तारीख टाकली आजची. शेकडेवारी शतमान, इंग्लिश मध्ये पर्सेंटेज, आणि आपल्या भाषेत 100. हा, टक्केवारी सगळ्यात महत्वाचं. टक्केवारी. अजून काय आहे? एवढे नाव त्याचे आहे. शेकडेवारी, शतमान, पर्सेंटेज, 100 आणि टक्केवारी. तेवढे मध्ये का बांधला? मोबाईल का बांधला मध्ये? तिकडे ठीक आहे, वर ठीक आहे. जाय, एक काम कर भाऊ, आडी नाही आल्या तर कोणाला आणली आडी? तुम्ही बाहेर टिया भाऊ, तिथे सोबत नाही ठेवायचा. चला चालू करू आपण आता. फक्त पहिले 10 मिनिटं तुमच्यासाठी महत्वाचे, तेवढं पहा म्हणजे तुम्हाला समजेल. शेकडेवारीचा पहिला नियम आहे तो लक्षात ठेवा. आता शेकडेवारीला इंट्रोड्यूस करताना सगळ्यात पहिले तर हे चिन्ह तुम्हाला समजलं पाहिजे. हे शेकडेवारीचं चिन्ह आहे. मग आता मी एक संख्या इथे लिहिली आहे, याला शाब्दिक भाषामध्ये आपण काय म्हणतो रे? 50%. 50%. एखादी काम आहे ते जर आपल्याला दिलेलं आहे आणि ते आपण पूर्ण केलं तर आपण काय म्हणतो? 100% पूर्ण झालं. ते काम जर आपण अर्ध केलं तर आपण म्हणतो 50% झालंय, 50% बाकी आहे. जसं आपण होमवर्क देतो, काही लोक पूर्ण 100% करता, काही लोक 50% करता आणि काही करताच नाही, म्हणजे 0%. तर मग ते टक्के 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 रोज ऐकतो आपण. काही लोक तर भावनेच्या भरात असे बी म्हणतात, तुमचं काम करतो ना, 200% तुमचं काम करतो. समजून जायचा बाम दिलाय. कारण टक्के हे फक्त 100च राहतात. असं कधी झालंय का कोणाच्या 10वीच्या मार्कशीट मध्ये त्याला 102% पडले का? की सर त्याच्या मार्कशीट मध्ये 102% पडले आहे. त्या दिवशी समजून जायचं कोणाच्या मार्कशीट मध्ये जर 102% तुम्ही पाहिले की हे जग संपलंय, कलियुग संपलाय, असं समजून जायचं. इनका कोणाच्या मार्कशीट मध्ये पेपर 100 मार्काचा आणि त्याला 105 मार्क पडले, तो किती बी हुशार राव, जास्तीत जास्त त्याला मार्क किती पडतील? 100 पैकी 100. 101 पडणार नाही, 100.1 सुद्धा पडणार नाही. म्हणून 100 पैकी, आता आपल्या मार्कशीट मध्ये 10वीच्या असं लिहिलेलं असतं 100 पैकी 55 लिहिलेलं असतं की नाही? खाली असं लिहिलंय का कधी 200 पैकी लिहिलंय का? कारण पेपर फक्त किती मार्काचा राहतो? 100 मार्क. मग जर 55 मार्क पडले तर आपण त्याला नाव देतो 55%. 35 पडले तर 35%, 40 पडले तर 40%, 30 पडले तर 30%, 80 पडले तर 80%. आता हे लिहिताना कसं लिहिलं जातं मग? 55%. हे चिन्ह तिथे वापरलं जातं. आणि हे चिन्ह तुम्हाला कॅल्क्युलेटर मध्ये दिसेल
आणि सगळ्याच ठिकाणी या टक्क्यांचा यूज केला जातो. आता टक्के काढत असताना जर समजा आपल्याला एक काम दिलं की तुम्हाला एक काम करायचं आहे, समजा तुम्हाला एक खुर्च्यांची फॅक्टरीत तुम्ही कामाला लागले. त्या खुर्च्यांच्या फॅक्टरीमध्ये तुम्हाला रोज 10 खुर्च्या बनवायच्या आहे. किती? रोज 10 खुर्च्या तुम्हाला बनवायच्या आहे. तुम्ही सकाळी जाता 10 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता रिटर्न येता. त्या टायमामध्ये तुम्हाला 10 खुर्च्या बनवायच्या आहे. जर तुम्ही 10 खुर्च्या बनवल्या तर काम किती पूर्ण होईल? 100%. पण दिवसभरामध्ये टाइमपास झाला किंवा जर दुसरे काही कामं लागले आणि तुमच्याकडून त्या दिवशी 5च खुर्च्या बनवल्या गेल्या तर काम किती होईल? 50%. मग आपण बोलताना बी टक्केवारीचा यूज करतो. काम जर आपण पूर्ण केलं तर आपण काय म्हणतो? सर 100% काम पूर्ण झालेलं आहे. जर काम आपण अपूर्ण केलं असलं तर आपण काय सांगतो? सर 50% झालेलं आहे. 50% म्हणजे अपूर्ण काम. बरोबर आहे की नाही? कोणतंही काम जर पूर्ण करायचं आहे तर आपण त्याला काय म्हणतो? 100% तुमचं काम करतो. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आता परवाच्या दिवशी आमचा पलंग तुटला होता. पलंग त्याला वेल्डिंग मारायला गेले. त्याला म्हटलं कार किती वेळ लागेल आणि होईन का नाही? त्याचं उत्तर काय होतं? 100% करून ठेवतो तुम्ही या तिकडनं. मग याचा अर्थ काय? जे बी काही काम मी ना त्याला की इथे वेल्डिंग मारायचे, तिथे वेल्डिंग मारायचे, तो ते काम पूर्ण करेल आणि 100% त्या कामाला म्हणेल. बरोबर आहे की नाही? आता आपण जर सांगितलं की या ग्राउंडवर जे पूर्ण दगड आपल्याला उचलायचे आहे आणि तुम्ही सगळे दगड उचलले तर ते काम कसं होईल? 100% होईल. पण जर तुम्ही निष्काळजीपणा केला आणि अर्धे दगड उचलले तर ते काम कसं होईल? 50% होईल. तर या टक्क्यांवरच सगळं चालतं, डोकं फिरतं. तर मग टक्के करत करत आपल्याला टक्के यायला लागतात. ह्या टक्केवारीमध्ये 2 नियम महत्वाचे आहे. किती नियम महत्वाचे? 2 नियम महत्वाचे. एक 10% नियम. पहिला नियम आहे 10%. काय तो नियम पाहू आपण. कोणत्याही संख्येचे 10% काढायचे असल्यास, कोणत्याही संख्येचे 10% काढायचे असल्यास त्या संख्येचा शेवटचा अंक किंवा शेवटचा 0 बंद करावा. म्हणजे आपल्याला 10% मिळतात. कोणत्याही संख्येचे 10% काढायचे असल्यास त्या संख्येचा शेवटचा अंक किंवा शेवटचा 0 बंद करावा म्हणजे आपल्याला 10% मिळतात. मग आता याचं एक्सप्लेनेशन पाहू. त्याने आपल्याला संख्या दिली, सर 500चे 10% काढा. मग आता आपला हा नियम पाठ आहे. संख्या कोणती बी राहो तिचा काय करायचा? फक्त शेवटचा अंक पाहायचा. शेवटचा अंक काय आहे? शेवटचा अंक काय आहे? त्या 0ला जर तुम्ही बंद केला तर किती दिसत आहे? मग हे या संख्येचे 10%. 500चे 10% किती? 50. आणि हे जो माणूस बटाटे खातो किंवा ज्याला काहीच अक्कल नाहीये त्याला बी जमतील. फक्त त्याला काय समजलं पाहिजे? शेवटचा अंक काय? हा पाय भाऊ, हा शेवटचा अंक म्हणता आले. हा शेवटचा अंक काय करायचा? बंद करायचा. तो बंद केला की आपल्याला दिसत आहे 50. मग डायरेक्ट तोंडी उत्तर तू लिहिशील त्याचे 500चे 10% किती? 50 रुपये. पुढचा अंक मी लिहितोय 350. 350चे 10% काढा. हा, आता तोंडी नको सांगा. आता पाहू आपण कोणाकोणाची बुद्धी कशी काम करते सकाळी सकाळी. 350चे 10% काढा. मग काय करायचा? शेवटचा अंक किंवा शेवटचा 0, शेवटचा फक्त एकच. सर याच्यात 2 दिसत आहे, 2 बंद करून टाकतो. शेवटचा एकच अंक म्हणतोय. कशासाठी? 10% साठी. शेवटचा एकच अंक फक्त बंद करायचा
आता तुम्ही वहीत बंद करायचं सोडून असं डॅश जरी मारला तरी तुम्हाला त्याचे 10% भेटतील. 500चे 10% 50, 350चे 10%. अशी आता कोणतीही संख्या आहे जगातली तुम्ही 10% तोंडी त्याचं काढू शकता. कोण कोण काढू शकता? सगळे काढू शकता. चला पुढचं पहा. मग मी एक उदाहरण देतो. आता इथे खाली जागा नाही म्हणून मी वरती लिहितोय, नाही तुम्ही वर लिहायला लागता. तुमच्याकडे खाली जागा आहे ना, तुम्ही खाली लिहायचं. आता हा नियम मला तुम्हाला लिहून द्यायचा आहे. आता अजून लिहू नका, मी जोपर्यंत एक्सप्लेन करतोय तोपर्यंत ऐका आणि मग एक्सप्लेन झालं की मग तुम्ही तो नियम लिहा. ठीक आहे. असा कोणताच नियम कोणत्याच पुस्तकात तुम्हाला दिसणार नाही, हे आपण तयार केलेला नियम येतो. चला पहा. आता मी तुम्हाला एक संख्या दिली 3520, याचे आपल्याला काय आहे 10%. चला हात वरती करून सांगा बरं मला, याचे 10% किती असतील? हा 300 आलं का? बस 10%चा नियम संपला. आणि जर 500 गणित असतील शेकडेवारीचे किती 500 तर 300 गणित 10%चे असतील. याचे 10% एवढे, त्याचे 10% काढा, याचे 10% काढा आणि 10च्या भरोशावरच 20. चला लक्षात द्या. आता याचे 10% किती 352. मग पुढे काय विचारीन तो 20% काढ. काय विचारीन? मग 20% कसं काढशील? 352 जर 10% आहे तर गुणिले 2 जण केलं तर काय भेटेल तुले 20%. पाय सोपं घे. 100चे 10% काढा. 100चे 10% किती रे? 20% किती? 30% किती? आपण त्याच्या मल्टिपल मध्ये जाऊ शकतो. 10% म्हणजे 10 रुपये, तर 5% म्हणजे 5 रुपये. कोणती बी संख्या राहू त्याचे टक्के तुम्ही तोंडी काढू शकता, जर तुम्हाला 10%चा नियम पाठ असेल तर. नियम काट करायचा काय त्याच्यात, कोणती बी संख्या लिहू, त्याचा शेवटचा 0 बंद करायचा, आपल्याला त्याचे 10% भेटून जातील. हे पाहिलं आपण शेवटच्या शून्याचं. आता पाहू शेवटच्या अंकाचं. शेवटच्या अंकाचा काय नियम आहे? म्हणजे आता संख्या येईल पण तिथे 0 नसेल, काय असेल? अंक असेल. मग लिहिला आपण, लिहिला 352. 352चे 10% काढा. मग तुम्ही म्हणणार सर याच्या शेवटी तर 0 काय नाही. 0 नाही पण शेवटचा अंक 10 आहे ना. काय शेवटचा अंक? मग 10% काढताना हे एक घर बंद करायचं. आपल्याला किती दिसले 35 आणि इथं लिहायचा पॉइंट. याचे 10% आले 35.2. केवढं सोपं आहे पहा. अंक असो का शून्य असो कोणत्याही संख्येचे 10% काढणं आपलं तोंडी काम आहे. तोंडी होऊन जातं तोंडी. तोंडी आपल्याला त्याचे 10% काढता येतात. ठीक आहे. हे लिहून घ्या तुम्ही. आता हा नियम लिहा, मग त्याच्या खाली मी तुम्हाला उदाहरण देतो. एकदम सिस्टमॅटिक लिहा. नोट्स पहा कशा बनतात. स्लॅश, त्याच्यानंतर कंस, म्हणजे आपल्या लक्षात राहत होतं नियम काय. कमीत कमी 15 दिवसाचा टॉपिक आहे. याच्यात 5 टॉपिक आहे आणि 25 गणित जर पडत असतील तर 25 गणितांपैकी 15 गणित शेकडेवारीवर आहे. त्यामुळे आपल्यासाठी मार्क घेणारा टॉपिक आहे. त्याला जीव लावून शिका. लिहा पटापट. कोणत्याही संख्येचे 10% काढायचे असल्यास त्या संख्येचा शेवटचा अंक किंवा शेवटचा शून्य बंद करावा, म्हणजे आपल्याला 10% मिळतात. एक 0 बंद केला की 10%. एक अंक सोडून जर पॉइंट दिला तर किती 10%. एकदम सोपं आहे. मग आता आपण करू 10%ची प्रॅक्टिस. लिहिलं? लिहा पटापट. एक एक अक्षर नको पाहू, पटापट लिहू. पुसू.
पुसू का? आता आपण करू 10% प्रॅक्टिस. आता आपण करू 10% प्रॅक्टिस. लक्ष दे. आता 10% प्रॅक्टिस आपण करतोय. पहिला प्रश्न, 350 चे 10% काढा. 200 चे 10% काढा. 37 चे 10% काढा. 5500 चे 10% काढा. लिहायचंय का तुम्हाला? नाही, फक्त पाहायचंय. 1032 चे 10% काढा. दिसतंय सगळ्यांना? हा, आता आपण असे 10 प्रश्न घेणार आहे. त्याच्यापैकी हे 5 मी थोडं सोडून दाखवतोय. पुढचे 5 तुम्ही सोडवायचे, म्हणजे आपण पुढच्या प्रकाराकडे जाऊ. पहा मग आता हे जे गणित आहे, हे आपल्याला आता सूत्रनी काही नाही, डायरेक्ट तोंडी सोडवायचे आहे. कारण आपण काय शिकले? 10%. 350 चे 10% काढा. मग 1 0 बंद केला. उत्तर हा 35. शाबास. 200 चे 10% काढा. मग 1 0 बंद केला. उत्तर 20. 37 चे 10% काढा. एक शेवटचा अंक बंद केला आणि पॉइंट ठेवला. उत्तर 3.0. नको दिसायला तो पॉइंट आहे, तर पॉइंटच दिसला पाहिजे. नेक्स्ट, 5500 चे 10% काढा. 500 का हुशार तुम्ही. 1032 चे 10% काढा. 103. पहिले 5 प्रश्न लिहा आणि मग मी पुढचे 5 प्रश्न तुम्हाला देतो सोडवण्यासाठी, म्हणजे तुम्हाला 10%ची प्रॅक्टिस होऊन जाईल. असं एक बी राहायला नको की ज्याला टक्केवारी जमत नाही. प्रश्न पण लिहा आणि उत्तर पण त्याच्या समोरच लिहा. हे आपण तोंडी काढले, हे आपण काही सूत्र वापरलं नाही. अजून शेकडेवारी शिकले का आपण? अजून शेकडेवारी शिकलेच नाही आपण, फक्त सुरुवात केली आपण. त्याच्यातला मेन पार्ट आपण जो आहे तो कॅप्चर केला की 10% कसे काढता. आता जर परीक्षेत तुम्हाला प्रश्न आला तर 10% कोणाचा चुक्याले नको. चुकीन का? मग ती किती बी मोठी संख्या राव, आपलं लक्ष शेवटच्या संख्येवर जाऊ द्यायचं. 0 असला तर तो बंद करून टाकायचा. 0 नसेल तर तो अंक सोडून पॉइंट ठेवून द्यायचा. झालं का रे? लिह पटापट. आता कोण डायरेक्ट उत्तरांसहित लिहिले. उत्तर लिहायची गरज होती का? प्रश्न लिहून घ्यायला पाहिजे होते आणि मग विचार करून त्याची उत्तर लिहायला पाहिजे होते. तसंच केलं ना? डायरेक्ट चालू केलं. 350 चे 10% बरोबर 35. पुसू थोडस फास्ट व्हावं. उत्तर त्याच्या पुढे लिहा तिकडे भाऊ. मी विचारेन, उभं करीसन, त्यानं उत्तर सांगायचं. बाजूच्याला काही उत्तर सांगायची गरज नाही आणि विचारायची बी गरज नाही. गरज आहे का? नाही. काही बाजूच्या वेळेत पाहू बी नका. दोनों माईक चालू आहे ना? काय बरं?
झालं. म्हणजे आता इथे फक्त डोळ्यांचं काम आहे की नाही. चला पहिलं कोण सांगत. 37,775. 1 0 बंद केला. 37,775. चुकला असेल तर जरच्या गोळ्या भेटतात त्या खाई घ्यायच्या मर जायचं. चुकला असेल तर जरच्या गोळ्या भेटतात काळ्या कलरच्या ते उंदर भरायच्या त्या काही घ्यायचं मर जायचं अकॅडमी आहे की नाही. हे चुक्यासारखं नाही ते का. शेवटचा 0 बंद केला चुकलं की डायरेक्ट काही घ्यायची ती गोळी. आणि लेटर मग माझं नाव टाकायचं. सरांनी सांगितल्यामुळे मी मरत आहे की नाही. 0 बंद केला की डायरेक्ट भेटेल. भेटलं. दुसरं कोण सांगतं. केंद्र सांग रे. राहता असे प्राणी. हा सांग बावड्या. हा 1 0 बंद केला. 238. तिसरं 0.8. शाबास. कारण ते 0 नाही ना मग एक घर सोडून पॉइंट टाकून द्यायचा. झालं. हा 3,579. शाबास. शेवटचं कोण सांगत. सांग प्रमोद. 3482.4. विषय खतम. 10% सगळ्यांना जमत असेल. जमीन ना आता अजून 5 घ्यायचे. अजून 5 घ्यायचे. घेऊ आपण 5. शेंद्रे काय झालं रे. काय झालं. इकडे बस भाऊ. बसला का. शेवटचे 5 गणित आता तर जमलंच पाहिजे. गणित पूर्ण लिहा आणि उत्तर सुद्धा तिथे लिहा समोर. पहिले गणित लिहून टाकायचे सगळे आणि मग एक एक उचलायचं आणि उत्तर लिहायचे. पहिले गणित लिहून टाकायचे. आता कोणाला चमकत नाही ना इकडे बसून जा. नाही देत. पहिलं उत्तर 7,500. दुसरं 52. तिसरं सांगशात रे 88 येतं त्याला. ते चमकत होतं करत म्हणून. नाही तर मी म्हटलं की आज गोड्या फिक्स आहे. 88.4. हा 55.24. 10% सगळ्यांना जमतील. नेक्स्ट 2 नंबर काय लक्षात. हा